नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा। मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, LLB 5 इयरची पुढची स्टेप सुरू झालेली आहे आणि ते म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म किंवा कॉलेज चॉईसेस। आपल्याला ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात ते कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि हे कॉलेज सिलेक्ट करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट केले तरच तुम्हाला व्यवस्थित जे हवं ते ऍडमिशन त्या कॉलेजला मिळणार आहे। तुमची एक चूक आणि तुमचं संपूर्ण वर्ष हे वाया जाऊ शकतं किंवा फर्स्ट अँड सेकंड कॅप राऊंड मध्ये तुम्ही बाद होऊ शकता। तर नेमके याच काय गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, तुमच्या मित्रांना शेअर करा, आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या। असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात मित्रांनो व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला CET-सेलच्या या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड। तर फर्स्ट अँड सेकंड कॅप राऊंड साठी इथं कॉलेज ऑप्शन फॉर्म हे सुरू झालेले आहेत आणि हे केव्हापर्यंत आपल्याला भरता येतील तर त्याचं शेड्यूल इथं दिलेलं आहे। तर इथं पहा, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड 22/7/2024 ते 25/7/2024 म्हणजेच 25 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला हे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरून तुमचा फॉर्म हा लॉक करायचा आहे। जर तुम्ही इथं कॉलेज ऑप्शन फॉर्म भरू शकला नाही काही कारणास्तव तर तुम्ही फर्स्ट अँड सेकंड राऊंड मधून बाद व्हाल। तुम्हाला डायरेक्टली थर्ड राऊंड साठी परत कॉलेज ऑप्शन देता येतील आणि हे कॉलेज ऑप्शन जे आहेत ते फक्त फर्स्ट राऊंड साठी नसून फर्स्ट आणि सेकंड अशा दोन्ही कंबाईन राऊंड साठी हे असणार आहेत। चला तर मग पाहूयात कशा प्रकारे कॉलेज चॉईसेस हे द्यायचे आहेत, हा कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला लॉग इन या पेजवरती या बटनावरती क्लिक करायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर आता तुम्ही जो लॉग इन आयडी तयार केलेला आहे कॅप साठी रजिस्ट्रेशन करताना तो इथे टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल जिथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड असं दिसेल आणि त्याच्याच खाली प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म हे तुम्हाला दिसणार आहे। तर आता इथं पहा, इथं काही ऑप्शन आहेत हे नवीन ऍड झालेले आहेत। यापूर्वी फक्त प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारचं चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस हे ऑप्शन होते, तर इथं नवीन ऑप्शन हे ऍड झालेले आहे। तर याच्यामध्ये 4 इजी स्टेप्स आहेत। एक म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर शॉर्टलिस्ट ऑप्शन्स करून घ्यायचे आहेत। ज्या ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे असे कॉलेज शॉर्टलिस्ट करून घ्यायचे आहेत। कॉलेज शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्याला सिक्वेन्स म्हणजेच प्रेफरन्स द्यायचा आहे आणि प्रेफरन्स दिल्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करून तुम्हाला निवांत बसायचं आहे आणि जेव्हा कॉलेज अलॉटमेंट होईल त्या दिवसाची वाट पाहायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला चेक करायचं की आपल्याला कॉलेज अलॉट झालंय का नाही। तर आता मग हे शॉर्टलिस्ट ऑप्शन कशा प्रकारे करायचे ते पाहूयात। तर त्यासाठी तुम्हाला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं शॉर्टलिस्ट ऑप्शन नावाचं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल। आता इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी मधून तुम्हाला जी कुठली युनिव्हर्सिटी हवी आहे म्हणजेच तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेताय ते कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ते चेक करायचं आहे आणि युनिव्हर्सिटी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर पुढे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट इथं ऑल ठेवायचं आहे। सिलेक्ट स्टेटस जे आहे तिथं ऑल ठेवायचं आहे, सर्व ठिकाणी ऑल ठेवून आणि इथं सिलेक्ट कोर्सेस मध्ये BA LLB किंवा BBA LLB यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला जर BA LLB ची डिग्री हवी असेल तर BA LLB करा, BBA LLB हवा असेल तर BBA LLB करा आणि त्यानंतर सर्च कॉलेज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सर्च कॉलेज यावरती क्लिक कराल तुमच्या समोर त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत असणाऱ्या सर्व कॉलेजची लिस्ट ओपन होणार आहे।
इथे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. युनिव्हर्सिटी कुठली आहे, त्या कॉलेजचं नाव काय, कॉलेजचा कोड किती आहे, कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, कॉलेज टाइप काय आहे, स्टेटस, एडेड, अनएडेड, मीडियम ऑफ कॉलेज, हे सर्व माहिती तुम्हाला इथं दिसेल. तर आता याची इंटेक देखील इथं दिलेली आहे. मग आता हे कॉलेजची लिस्ट, कॉलेजची नावं आपल्याला पाहायची आहेत आणि त्यानुसार आपल्याला ते कॉलेज जे मला हवं आहे ते सर्व कॉलेजची लिस्ट आली, तर त्यातून मला कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि ते सिलेक्ट करण्यासाठी इकडं डाव्या कोपऱ्यामध्ये जो चौकोन दिसतोय त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचंय. अशा प्रकारे जे कॉलेज हवंय ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. म्हणजे त्यावरती क्लिक केलं की ते कॉलेज सिलेक्ट होतील आणि शेवटी इथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला इथं येणार आहे. तर तुमचे कॉलेज या ठिकाणी टोटल 6 कॉलेज शॉर्टलिस्ट झालेले आहेत. तर जितके तुम्ही कॉलेज ऍड कराल तर ते तुम्हाला खाली दाखवतील. आणखीन तुम्हाला वाटलं की वरचा आणखीन 1-2 कॉलेज मला सिलेक्ट करायचे तर ते देखील तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. जर वाटलं की या ठिकाणी डिलीट करावं तर तुम्ही इथं अशा प्रकारे ते कॉलेज सिलेक्ट करा आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करा. डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स केल्यानंतर सिलेक्टेड ऑप्शन्स डिलीटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. ओके करा. त्यानंतर सर्व कॉलेज तुम्हाला इथं किती टोटल 5 कॉलेज झालेले आहेत. तुम्हाला वाटलं की आणखीन दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधलं मला कॉलेज हवंय तर सेम प्रोसिजर आहे. वरती युनिव्हर्सिटी वरती क्लिक करा. इथे युनिव्हर्सिटी चेंज करून घ्या. सोलापूर युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर कुठली युनिव्हर्सिटी असेल तर ती तिथे सिलेक्ट करा आणि सर्च वरती क्लिक करा. तुम्हाला त्या युनिव्हर्सिटी मधील देखील कॉलेज दाखवेल आणि एकूण असे कॉलेज शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला टोटल किती कॉलेज तुम्ही शॉर्टलिस्ट केले ते इथं नंबर दाखवेल, त्यांची लिस्ट दाखवेल. तर खाली आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. हे सेव्ह अँड नेक्स्ट जे बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आता सेट प्रेफरन्स जे आहे ते तुम्हाला दिसेल. तर आता आपल्याला प्रेफरन्स सेट करून घ्यायचे आहेत. तर प्रेफरन्स इथं द्यायचे आहेत. तर आता काय करायचंय, सिम्पली तुम्हाला जे फर्स्ट कॉलेज ज्याला तुम्हाला फर्स्ट रँक द्यायची आहे म्हणजेच जिथं तुम्हाला फर्स्ट चॉईस द्यायचं आहे, जिथं तुमची इच्छा आहे की या कॉलेजमध्ये माझा नंबर लागायला पाहिजे त्याच्यावरती क्लिक करा. त्या कॉलेज समोर एक ऑप्शन येईल. त्यानंतर दुसरं कुठलं तुमचा प्रेफरन्स आहे त्यावरती क्लिक करा. तिथं 2 येईल. त्यानंतर जे कुठलं पाहिजे तर 3, 4, 5, 6 तुम्ही किती कॉलेज सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही 150, 200 जितके लिस्ट मध्ये कॉलेज आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यासाठी कुठलंही तुम्हाला बंधन नाही की 2 करायला पाहिजे किंवा 10 करायला पाहिजे. तुम्हाला जितके कॉलेज सिलेक्ट करू वाटतात तितके कॉलेज तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. प्रकारे हे सर्व कॉलेज सिलेक्ट करून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला खाली सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय आणि पुढच्या प्रोसेस मध्ये आपण जाणार आहोत. परंतु मला वाटलं की आता प्रेफरन्स बदलायचे आहेत तर ते मी बदलू देखील शकतो किंवा सर्व प्रेफरन्स रिसेट करू शकतो. रिसेट प्रेफरन्स केला तर दिलेले प्रेफरन्स जाणार आहेत. पुन्हा तुम्ही ज्या कॉलेजच्या ऑप्शन वरती क्लिक कराल त्या कॉलेजला 1 नंबर येणार आहे. ज्याला दुसऱ्यांदा क्लिक कराल त्याला 2 नंबर आणि परत एकदा सर्व तुम्ही प्रेफरन्स हे व्यवस्थित सिलेक्ट करून घेऊ शकता. सर्व कॉलेज प्रेफरन्स व्यवस्थित दिल्यानंतर खाली जे सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे या सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर प्रेफरन्स ऑप्शन लिस्ट तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे. आता आपण इथं फायनल स्टेजला आलेलो आहोत. इकडे तुम्ही पाहू शकता साइड बाय साइड शॉर्टलिस्ट ऑप्शन झालेला आहे, सेट प्रेफरन्स झालेला आहे आणि आता आपण लॉक ऑप्शन फॉर्म या शेवटच्या स्टेजमध्ये आलेलो आहोत. तर इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि शेवटी कन्फर्म ऑप्शन फॉर्म केल्यानंतर अनलॉक ऑप्शन फॉर्म असं तुमच्या समोर जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा तुमचा फॉर्म व्यवस्थित लॉक झालेला आहे आणि तुमची सर्व प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कम्प्लिटली भरू शकता. धन्यवाद.